तालुक्यातील गौर येथील वडार समाजाला स्वातंत्र्याच्या 79व्या वर्षाच्या अथक परिश्रमानंतर हक्काची दफनभूमी मिळाली। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात गौर या गावी वडार समाजाचे जवळपास 100 ते 150 घरांची वस्ती असून या समाजाला आजपर्यंत हक्काची स्मशानभूमी उपलब्ध नव्हती। या गावातील वडार समाजातील बांधव आपल्या हक्कासाठी समाजाचा एखादा व्यक्ती मरण पावला असेल तर त्याला कोणत्या ठिकाणी दफन करावा हा प्रश्न त्यांना पडत होता। दफन करण्यासाठी जागेची आवश्यकता असताना सुद्धा प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत होते। बऱ्याच कालावधीपासून या समाजाला न्याय मिळण्यासाठी समाज बांधवांनी परभणी जिल्हाधिकारी तसेच पूर्णा तहसीलदार यांच्याकडे सतत ये-जा करून समाजाला कुठेतरी न्याय मिळावा या उद्दांत हेतूने डोळ्यासमोर ठेवून काम करत होते, पण प्रशासन मात्र मुंग गिळून गप्प होते। आजपर्यंत संघर्ष चालू होता। देशाच्या वैभवामध्ये मानाचा तुरा रोवणाऱ्या वडार समाजाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात होते। या गावामध्ये एखादा व्यक्ती मृत्यू झाला असेल तर त्याला मेल्यानंतरही सुखाने दफन करण्यासाठी जागा न देणाऱ्या लोकांना आणि प्रशासनाला काय म्हणावे हेच या लोकांना कळत नव्हते, पण शेवटी संघर्ष करणाऱ्या या वडार समाजाला न्याय मिळाला। आज अचानक एका मुलीचा मृत्यू झाला होता, तेव्हा तिला जाण्यासाठी जागा उपलब्ध नसल्या कारणाने अक्षरशः वडार समाजाने पूर्णा तहसील कार्यालयामध्ये मृत शरीर घेऊन गेल्यानंतर मात्र झोपेचं सोंग घेऊन काम करणाऱ्या तहसील प्रशासनाला तात्काळ जाग आली। पूर्णा तहसीलदाराने वडार समाजाला स्मशानभूमी देण्याचं पत्र दिले। जर प्रशासन जागा देत नसेल तर आमच्या माणसाचा दफनविधी आम्ही याच कार्यालयात करू असा हट्ट धरल्यानंतर प्रशासनाने मदत करत यावर तोडगा काढला। शेवटी तहसीलदार पूर्णा याने संबंधित वडार बांधवांना तात्काळ 20 गुंठे जागा दफनभूमीसाठी उपलब्ध करून द्या असा आदेशच काढला। स्मशानभूमीच्या ठिकाणी स्वतः मंडळ अधिकारी तलाठी प्रत्यक्ष हजर राहून मौजे आडगाव आणि सुगाव गट क्रमांक 22, 116, 201 मधील पारंपरिकरित्या दफन करण्यासाठी 20 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली। यावेळी सुडावा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंगनवाड यांनीही पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात करून सहकार्य केले। गरीब कष्टकरी करणाऱ्या वडार बांधवांना न्याय दिल्यामुळे प्रशासनाचं सर्वत्र कौतुक होत आहे। गौर येथील वडार समाजाचे धडाधडीचे कार्यकर्ते तथा समाजाप्रती आपुलकी असणारे शेषराव शिंदे यांनी सतत पाठपुरावा करत शेवटी समाजाला न्याय मिळवून दिला। आपल्या कौशल्याने दगड फोडून चिरेबंदी दगडातून इतरांना सुख देणारा वडार न्यायासाठी हतबल झालेला वडार मात्र आनंदाने सुखावला। म्हणजे कशा संदर्भामध्ये हे सगळं डेड बॉडी वगैरे आणलेलं आहे? सर, आम्ही राहणार गौर वडार समाजाला स्मशानभूमीला जागा उपलब्ध नसल्यामुळं आम्ही वारंवार 4 महिन्यापासून तहसीलला खेटत होतो, पण आम्हाला जागा उपलब्ध करून देत नव्हते आणि तात्पुरते अंत्यविधी करण्यासाठी जागा देत होते। आणि ते जे अंत्यविधी करलेली जागा जी होती गायरान, तिथं आम्ही संध्याकाळी अंत्यविधी केली की सकाळी आम्हाला मेळ लागू द्यायचे नाहीत। तर असे 3-4 घटना घडल्या। अखेरला आम्हाला नाईलाजास्तव आज डेड बॉडी घेऊन तहसीललाच यावं लागले आणि आज शासन प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन आम्हाला लेखी आश्वासन दिले आणि आज जागा आम्हाला 20 गुंठे आमच्या समाजासाठी ते आरक्षित करून स्वतः तहसीलदार साहेब, PI साहेब हे टोटल होते आणि तो आम्हाला जागा उपलब्ध करून देणार आणि याविषयी आम्ही आज समाधान झालो। कोण्या ठिकाणी दिली जागा उपलब्ध? गौर लगत आडगाव सुगाव शिवारातली गायरान आहे, त्या गायरानमधली 20 गुंठे जागा आम्हाला लेखी स्वरूपात दिलेली आहे। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।